मित्रांनो, आज लाडकी बहीण योजनेबाबत अशी एक मोठी बातमी समोर आलेली आहे, जी ऐकल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे, तर काहींना धक्का बसू शकतो. कारण ही बातमी केवळ चर्चा नाही, अफवा नाही, तर ठोस पुराव्यावर आधारित आहे. मित्रांनो, ही बातमी एबीपी माझा आणि अशा अनेक मोठ्या टीव्ही न्यूज चॅनल्सनी चालवलेली आहे. इतकंच नाही, तर महाराष्ट्रातील एका वरिष्ठ मंत्र्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे आपण इथे कोणतीही चुकीची माहिती देत नाही, तर पुरावा दाखवूनच सत्य सांगत आहोत. मित्रांनो, आता ऐका ही खरी मोठी बातमी. संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. काही बहिणींना 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे, तर काही बहिणींना थेट 4500 रुपये मिळू शकतात. इतकंच नाही, तर यावेळी पैशांसोबत एक गिफ्ट मिळण्याचीही चर्चा सुरू आहे. पण मित्रांनो, इथेच सगळं थांबत नाही, कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणारच असं नाही. कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या बहिणींना मिळणार नाहीत आणि नेमकं कोणाला किती रक्कम मिळणार, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहणार आहोत. मित्रांनो, ही मोठी घोषणा नेमकी कोणी केली आहे, हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. त्या पोस्टमध्ये स्पष्टपणे असं लिहिलं आहे की 14 जानेवारीला लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. हा पोस्ट तुम्ही स्वतः वाचू शकता आणि त्यामुळे ही माहिती खरी असल्याचं सिद्ध होतं. मित्रांनो, 14 जानेवारी ही तारीख इतकी महत्त्वाची का आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे, कारण 15 जानेवारीला निवडणूक आहे. त्यामुळे अनेकांच्या मते 14 जानेवारीला लाडक्या बहिणींसाठी एक प्रकारची दिवाळीच असणार आहे. याच कारणामुळे ही रक्कम आणि गिफ्ट याच दिवशी दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 4500 रुपये कोणाला मिळणार आहेत? ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, अशा बहिणींना एकत्रित रक्कम मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच नोव्हेंबरचा राहिलेला हप्ता आणि त्यासोबत पुढील महिन्याचा हप्ता मिळून एकूण 4500 रुपये खात्यावर जमा होऊ शकतात. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाची अट आहे. ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे जर तुमची केवायसी प्रलंबित असेल तर ही माहिती अत्यंत गांभीर्याने घ्या. मित्रांनो, गिफ्टबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. गिफ्ट नेमकं काय असेल, किती किमतीचं असेल किंवा कोणाला मिळेल, याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र ज्या क्षणी ही माहिती समोर येईल त्या क्षणी सर्वात आधी मी तुम्हाला याच चॅनलवर सांगणार आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर नेहमी एकच प्रयत्न करतो. कोणतीही अफवा नाही, कोणतीही फसवी माहिती नाही, तर फक्त खरी बातमी आणि तीही पुराव्यासह. कमी वेळात थेट मुद्द्यावर येऊन तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवणं हाच आपला उद्देश आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत अशाच खऱ्या आणि विश्वासार्ह अपडेट्स पाहायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढची अपडेट आणखी मोठी आणि महत्त्वाची असू शकते.